ज्योती, हे पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवल्याने पॉझिटिव्हच होतं का आणि निगेटिव्ह थिंकिंग ठेवल्याने निगेटिव्ह होतं का? हां, खरी गोष्ट आहे. निगेटिव्ह थिंकिंग येईल, पण तुम्ही त्याचा विरोध करा. ए ज्योती, का निगेटिव्ह विचार करतेस? चल पॉझिटिव्ह विचार कर. नेहमी नेहमी कुठल्याही बाबतीत पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी असतातच. एक सूर्य आहे, त्यातही पॉझिटिव्हही असतं निगेटिव्हसुद्धा असतं. कुणाला मारलं तर निगेटिव्ह म्हटलं जातं आणि बांधलेलं कापलं तर पॉझिटिव्ह म्हटलं जातं. तर आपण पॉझिटिव्ह नेहमी ठेवायचं. तुम्ही निश्चय करायचा आहे की मला पॉझिटिव्हमध्येच राहायचं आहे, निगेटिव्हमध्ये कधीच राहायचं नाही आहे. निगेटिव्हमुळे तुमचंही नुकसान होतंच, सगळ्यांचंही नुकसान होतं. हां, दादा भगवानांपाशी शक्ती मागा की दादा भगवान मला पॉझिटिव्हमध्ये राहायची शक्ती द्या. आणि बुद्धी निगेटिव्ह दाखवेल तर पॉझिटिव्ह शोधून काढा की काहीतरी फायदा झाला पाहिजे, काहीतरी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. पॉझिटिव्ह मला बघू दे, मला काही ना काही पॉझिटिव्ह नक्कीच दिसेल. मग तुम्हाला 17 वर्षानंतरच का ज्ञान घेऊ देता? 14व्या वर्षी का नाही देऊ शकत? कारण जरा परिपक्व व्हा. थोडंसं वय 18 वर्ष झाल्यावरच देतो. तरीही आईवडिलांबरोबर तुम्ही सत्संगाला याल तर 1-2 इयर्स तुम्हाला कन्सेशन मिळेल, डिस्काउंट. आणि समजून घेतलं पाहिजे की नाही. मग आईवडिलांबरोबर येत राहा आणि सत्संगामध्ये जास्त याल ना तुम्ही तर लवकरच आम्ही देऊ तुम्हाला. हां हां, पण मुलांना का वेगळं ठेवतात? ज्ञानविधी देतात तेव्हा ते 2 तास शांतपणे बसू शकतील. तुम्ही म्हणालात की मी बसेन शांतपणे, तर बसायला काहीच हरकत नाही आहे. पण बघा, थोडा वेळ झाला की इकडे मारते. बघा ना, आताही हे करताय ते करताय. हे इकडे कोडलं, त्याचा कपडा ओढला, तिची वेणी खेचली. काही ना काही मस्ती करत राहतात मुलं, शांतपणे नाही बसू शकत. म्हणून त्यांच्यासाठी दुसरा सत्संग करतो ना तुमच्यासाठी. तर तोही तिथे सत्संगच आहे. प्रतीती काय आहे? प्रतीती मी ज्योती आहे. तुमच्या लक्षात राहतं की विसरता? लक्षात राहतं. कसं लक्षात राहतं? तुम्ही काय केलं लक्षात ठेवायला? आपोआप लक्षात राहतं का? तर तुमचं लहानपणीच नाव ठेवलं आहे आणि तुमची श्रद्धा बसली की मीच ज्योती आहे. तर असंच जेव्हा ज्ञानविधी देतो तेव्हा त्याची श्रद्धा बसते की मी शुद्ध आत्मा आहे. त्याला प्रतीती म्हणतात. नंतर आपोआप लक्षात राहतं ते. महाविद्य क्षेत्र कसं असतं? तिथेही पृथ्वीसारखाच एक ग्रह आहे. नाही, ग्रह म्हणजे आपली जशी पृथ्वी आहे, आजूबाजूला समुद्र आहे, मध्ये जमीन आहे, तसंच तिथेही आजूबाजूला जमीन आहे, पाणी आहे आणि मध्ये जमीन आहे. आपल्यासारखंच मनुष्य जीवन आहे. आपल्याकडे कृष्ण भगवान होते, महावीर भगवान होते, आता नाही आहेत. पण तिथे सिमंदर स्वामी अजूनही आहेत. बाकी महावीर भगवान गेले, मग कशी आहे दुनिया? अशीच दुनिया तिथे सिमंदर स्वामींपाशी आहे, महाविद्य क्षेत्रात, आपल्यासारखीच. जय सच्चिदानंद. कृष्णा जयपूर. जर कुणी चरणविधी वाचू शकत नाही, म्हणजेच निरक्षर आहे, तर काय केलं पाहिजे? निरक्षर असेल तर तुम्ही त्याला वाचून दाखवायचं. हो, वाचून ऐकू शकता ना? हो, करू शकता. त्याला निरुमनची कॅसेटही आहे चरणविधीवाली, आणि हळूहळू त्याला सांगायचं हे शब्द लक्षात ठेव. मी अनंत ज्ञानवाला आहे, मी अनंत दर्शनवाला आहे, मी अनंत सुखाचा धाम आहे, मी अनंत शक्तीवाला आहे, मी शुद्ध आत्मा आहे, मी दादा भगवानांसारखा शुद्ध आत्मा आहे, मी सिमंदर स्वामी. एवढे शब्द तर त्यांच्या लक्षात राहतील. हो, हे तर लक्षात राहतील. अरे, सासूचं नाव लक्षात राहतं, सासूने इतका त्रास दिला लक्षात राहतं, माझ्या जावेने इतके पैसे खाल्ले हे लक्षात राहतं, इतके दागिने घेतले सगळं लक्षात राहतं. मग हे देवाचं का नाही लक्षात राहू? त्याच्या जरा हँडल मारा, एवढं लक्षात ठेवा. आपण जर कुणाचं भलं करायला, आणि हे जे अशिक्षित लोक आहेत त्यांना हळूहळू सांगायचं, आता जरा बघा मी हे वाचतेय, वाचा जरा इथून. मग हळूहळू त्याला हे समजायला लागेल. त्यांना जरा शिकवायचं. हिंदी, गुजराती जी काही पुस्तकं छोटी छोटी मुलं वाचतात ना, नाही का, हे क ख ग, ते काही वेळानंतर तर त्यांना लक्षात यायला लागेल. सगळं आत्म्याचं आवरण तुटून जाईल, सगळे वाचू शकतील नंतर. जर आपण कुणाचं भलं करण्याच्या उद्देशाने कुणाला जबरदस्ती ज्ञान दिलं आणि त्यांनी ज्ञानाचं पालन नाही केलं, तर ज्ञान देणाऱ्याचं मग कर्मबंधन मानलं जातं. नाही, काही नुकसान नाही होतं. अच्छा, ठीक आहे. आणि जबरदस्तीने ज्ञान घेतलं, पण त्याचंही काही कोटी जन्मांचं पुण्य असेल जे हे ज्ञान मिळतं आहे त्याला. तुम्हाला वाटतं की मी जबरदस्ती दिलं आहे, पण त्याचं काहीतरी पुण्य तर आहेच आहे.
आणि या जन्मामध्ये 2-5 वर्ष 10-20 वर्षानंतर तरी ते उगवेलच, किंवा दुसऱ्या जन्मातही ते उगवेल, या. जरूर उगवेल. हे हो, दादाजींचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी. एक क्वेश्चन मागे पण आहे. मी कुठल्याही नियमाला 10-20 दिवसांपेक्षा जास्त पाळू नाही शकलेली. कुठल्याही नियमाला 10-20 दिवसांपेक्षा जास्त पाळू नाही शकत. कदाचित धैर्य नाही राहत, आणि काही सांगितलं भला, मग ते भल्यासाठी का असे ना, खूप लवकरच वाईट वाटतं, कंट्रोल नाही करू शकत, खूप पटकन रिॲक्ट करते. आता ज्ञान घेतलं ना तुम्ही? हो, ज्ञान तर घेतलंय. त्या ज्ञानाच्या जागृतीत राहा की कृष्णा रिॲक्ट होते, मी शुद्धात्मा आहे. मग कृष्णाला बोलल्याचा त्रास होतो, कारण कृष्णाने मानलंय की मी खूप सुंदर आहे, मी खूपच चांगली आहे, मी खूपच शहाणी आहे. हे अहंकाराने मानलेलं आहे, आणि अहंकार जरा मोठा झालाय. बऱ्याच वेळा तर फ्रस्ट्रेशन पण असतं की त्यामुळे काय होतं, कुणी चूक काढली, खूप फ्रस्ट्रेशन येतं, रिॲक्ट होतो, आणि रिॲक्टमध्येच तो समोरचा पॉवरफुल असेल तर फ्रस्ट्रेशन येतं. पण चूक कुठे आहे ते शोधा. आपला अहंकार हीच सगळ्यात मोठी चूक आहे. आता अहंकार तोडायचा कसा? तर मी शुद्धात्मा आहे, आणि कधी तुमच्याकडून कधी चूक नाही होत का? कधी हो, होतं ना. मग कृष्णाची चूक शोधा तुम्ही, एक एक चूक शोधा, आणि कृष्णालाच सांगा, बघ तू म्हणत होतीस की मी शहाणी आहे, बघ तुझीच चूक झाली आहे. आणि मग हळूहळू तिचा अहंकार डाऊन होत जाईल. मग कुणी चूक दाखवली तरी वाटेल, अरे हो चांगलं केलं तुम्ही सांगितलं, कृष्ण ॲक्सेप्ट कर, तुझी चूक आहे, त्याच्यात काय हरकत आहे? नाही, कुणी आपली चूक दाखवली तर त्यात काही हरकत आहे? हो, नाही. मग ॲक्सेप्ट करा. मग हळूहळू तुमच्या ज्ञानाची शक्ती वाढेल, हे रिॲक्ट पण कमी होईल, फ्रस्ट्रेशन पण कमी होईल, संपूनच जाईल. हो, तर तेच तर ना, नंतर नियम बनवते की आता हे काम करेन, कंटिन्यू करेन, मग ते चालत नाही, तर मग ते काय परत 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 अशी गोष्ट, एकच गोष्ट परत परत होते, मग फ्रस्ट्रेशन येतं, आणि मग काही कोणी बोललं की जास्त राग येतो. ते कामकाज वेगळी गोष्ट आहे आणि जागृती वेगळी गोष्ट आहे. त्याला भाव करा, कृष्णाला सांगा भाव कर, हे काम पूर्ण करायचं आहे. संजोग नाही मिळत तर काम पूर्ण नाही होऊ शकणार. संजोग सगळे जुळून आले तर काम पूर्ण होईल. तर संजोग काम पूर्ण करवतात. तुम्ही तुमची भावना स्ट्रॉंग ठेवा की नाही काम पूर्ण करायचं आहे. संयोग नाही मिळाले तर परत सुरू करा तुम्ही, असं हळूहळू पूर्ण होईल. आणि नसेल पूर्ण होत तर शक्ती मागा, हे दादा भगवान ह्या फाईलला समभावाने पूर्ण करायची शक्ती द्या. ठीक आहे, तर हळूहळू होईल पूर्ण. जय सच्चिदानंद. आणि रिॲक्टमध्ये एवढं नक्की बघा, कधी रिॲक्ट झालात तर त्या मोमेंटमध्ये तुम्हाला जागृती नाही राहणार. पण अर्धा 1 तास 1 तास 2 तासानंतर आणि बिफोर स्लीप, रात्री झोपायच्या आधी प्रतिक्रमण जागृत व्हा की रिॲक्ट झाली आहेस कृष्णा, हे बरोबर नाही केलंस तू, तुम्ही चूक स्वीकार करा, माफी मागा, परत चला, तुम्हाला चुकीचं रक्षण करायचं आहे तुम्हाला. हो, हे रिॲक्ट होणं म्हणजे चुकीचं प्रोटेक्शन करतोय, आर्ग्युमेंट करून प्रोटेक्ट करतोय, किंवा रिॲक्ट करून प्रोटेक्ट करतो, किंवा समोरच्यावर अटॅक करून आपल्या चुकीचं प्रोटेक्शन करतोय. चुकीचं एक्सटेन्शन होईल. तर तुम्हाला चूक वाढवायची आहे की कमी करायची आहे? मग कमी करायची. मग तुम्ही कृष्णाशी, मी जसं तुमच्याशी बोलतोय तुम्ही कृष्णाशी तसंच बोला की तुला चूक कमी करायची की वाढवायची. का रिॲक्ट होतेस तू? चल माफी माग, पण कर की कुणाला दुखवायचं नाहीये. तर हळूहळू कमी होईल तुमचं. चारू मित्रा इंदोर. मुलांशी विचार न जुळल्याने त्यांच्याबरोबर कसं वागायचं, की त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून देऊ मग, आणि फक्त प्रतिक्रमण करत राहू आणि शुभ संकल्पू आणि त्यांच्याप्रती शुभभाव ठेवल्याने मुलं या मार्गावर येतील का? काय वयाची आहे ती? 16. त्यांना ट्राय करा, पण हे जे त्यांच्या परिस्थितीवरती सोडणं म्हणजे अभाव तिरस्काराने सोडायचं नाही आहे. ॲज ए मदर तुम्ही कर्तव्य करत राहा, जरा समजवा, प्रेम ठेवा, त्यांना आपलेपणा वाटू दे आईबद्दल. तो भले काही त्याला मोह, आता काय वय असतं, मुलगी आहे की मुलगा आहे? मुलगा आहे. तर हे वय असं आहे, थोडा मोह आसक्ती वाढेल, अट्रॅक्शन बाहेरचं वाढेल. मग आपण त्याच्या मागे जे सारखं तू अभ्यास कर, हे कर, एवढं करू नकोस, एवढं हे कर, त्याला जरा रिलॅक्स राहू द्या. थोडं समजवायचं, बेटा या वेळेत ये, असं कर. लेट उठत असेल तरी लक्ष देऊ नका, त्याला अजून रजई पांघरा, त्याच्यावर प्रेमात ठेवा त्याला, आणि खाणं पिणं प्रेमाने करा. बाकी तर आपोआप तो स्वतःच
त्याचं एज्युकेशन तर ठीक चालू आहे ना? तेच तर, अभ्यासातही इंटरेस्ट नाही आहे, बरोबर राहायचंही नाही आहे. मग जे हॉस्टेलवर राहतो बाहेर जाऊन शिकतोय. जे एक एक जास्तीत जास्त लॉस काय होईल? एखाद वर्ष त्याचं बुडेल, त्याला अनुभव येईल की मी अभ्यास नाही केला तर माझा लॉस झालेला आहे. दुसरं काय नुकसान होईल? तुम्ही समजावा, त्याला पटवा, सोडून द्या. आपलं मन नका पळून घेऊ. तुम्ही तुमचं मन पळून नका घेऊ. आणि जे पाठीमागे 3 लिहिलेले आहेत त्यांचं प्रतिक्रमण करा. त्याच्याप्रती शुभसंकल्प म्हणजे त्याच्यासाठी चांगली भावना ठेवा. आणि प्रार्थना पण करा आतल्यामधल्या शुद्ध आत्म्याला की हळूहळू हा मार्गाला लागेल. आणि त्याला दादाजींचा फोटो, सिमंदर स्वामींचा फोटो जो आहे छोटा, द्यायचा आणि सांगायचं कधी तुला अडचण आली तर एवढा आईचा हा शब्द लक्षात ठेवून दादा भगवानांचं स्मरण कर, तुझी अडचण दूर होईल. अभ्यासातही अडचण येते, कठीण जातं, दादा भगवानांचा असीम जय जयकार करून एवढं तू कर. त्याला 1 किंवा 2च वाक्य कायमसाठी द्यायची. मोठमोठे उपदेश द्यायची गरज नाही. एवढं हायपर आहे त्याचं. तुम्ही सारखं सारखं सांगितलं, मम्मी तुझं परत सुरू झालं, सारखी बोलत असतेस मला, बंद कर बंद कर, तर आपला उपदेश 2च वाक्यांचा असला पाहिजे. एक तर तुला काही अडचण आली, दादा भगवानांचं तू स्मरण कर. आणि दुसरं असं सांगा की कुणी दुखावणार नाही अशी भावना ठेव. खूप झालं आहे त्याच्यासाठी. जास्त कटकट करूच नका. स्वतःच तो एवढा हुशार आहे. पण खूप जास्त डिमांडिंग होतात ना. त्याला सांगा की बघ, डिमांड तू करशील पण माझी एवढीच कॅपॅसिटी आहे, एवढ्या कॅपॅसिटीहून जास्त सध्या मी तुला सप्लाय नाही करू शकत. प्रेमाने हसत हसत सांगायचं, तू मोठा हो, तू चांगलं कमाव, नंतर तू तुझी डिमांड स्वतःच पूर्ण कर, माझी डिमांड जरा पूर्ण कर. असं त्याला समजावून खुश होईल मग तो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जयवीर सिंग, इंदौर. हां, काय लिहिलं आहे? काय विचारायचं आहे? आपण आपल्या मेहनतीने आपलं लक्ष साधू शकतो की सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सच्या द्वारे ठरवलं हे जाईल की आपल्याला काय प्राप्त होतं? म्हणजे आपल्या मेहनतीने पोचतो आपलं उद्दिष्ट का व्यवस्थित शक्तीने पोचतो? बघा, दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला इथून मुंबईला जायचं आहे, हे नाही ठरवलं तर मुंबईला पोचाल का? आणि नुसतं ठरवत राहाल पण ट्रेन नाही पकडली तर? ते ट्रेन ट्रॅफिक असेल, आपलं स्ट्राईक असेल, काही बंद, तर नाही जाऊ शकणार. म्हणजे तुमचा निश्चय फर्स्ट एव्हिडन्स आहे. बाहेरचे संयोग मिळून एंड रिझल्ट व्यवस्थित म्हटला जातो. म्हणजे तुमच्याकडून निश्चय मजबूत करा, पॉझिटिव्ह थॉट्समध्ये राहा, निगेटिव्हिटीला उपटून फेकून द्या आणि मग प्रयत्न करत राहा. आपोआप जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तुमचं ध्येय हे आपोआप गाठलं जाईल. सगळ्या लोकांचे संयोग म्हणजे वेगवेगळे असतात, वेगवेगळेच असतात. तर हे कुठल्या गोष्टी म्हणजे आधारावर म्हणजे निर्भर असतं की बाबा रे तुझे संयोग असे बनलेत? काय कारण आहे की आपण म्हणू शकतो तुमचा संयोग असाल, तुमचा हे मागच्या लाईफमध्ये ॲक्च्युली काय आहे की कुठलाही संयोग आपल्या ज्ञानाच्या डेव्हलपमेंटवरती आधारित आहे. समजा इथे काही पैसे पडले आहेत, दागिने पडले आहेत, तर तुम्हाला समजतं आहे की कुणाचे पैसे घेता कामा नये, तर हे ज्ञान आहे तुमच्याकडे, त्याने तुम्ही चांगल्या तऱ्हेने राहू शकता. किंवा भावना करता, नाही हे पैसे ज्याचे आहेत त्याला परत पोचवायलाच पाहिजेत. आणि तुमच्याकडे जर असं ज्ञान असेल की कुणी बघत नाही, चला उचला, खिशात घाला, नंतर हॉटेलात जाईन, खाईन, मग मजा करीन मी, तर कुठलंही ज्ञान तुमच्यापाशी आहे ती तुमची डेव्हलपमेंट म्हटली जाईल. आणि त्या डेव्हलपमेंटच्या आधारावरती तुम्ही भावना करता, भाव, शुभ अशुभ, चांगले वाईट भाव करता, आणि तो भाव बीज असतं. आणि भावातून नंतर जेव्हा फळ मिळतं तेव्हा आपल्याला संजोग मिळतील, मग फळ येईल. तर म्हणजे हे सगळे संयोग म्हणजे आपले ह्या जन्माच्या कर्मांवर निर्भर आहेत की मग आपल्या मागच्या जन्मावर? आपण काय म्हणायचं या गोष्टीला? ॲक्च्युली जन्मापासून मृत्यूपर्यंत तर मागच्या जन्मात जे कर्मबीज पेरले आहेत त्याचंच फळ भोगावं लागतं. पण फळ भोगायच्या वेळी नवीन रागद्वेष आपण अज्ञानामुळे करायचो, ते आज ज्ञान मिळाल्याने नवीन रागद्वेष न होण्याची जागृती तुम्हाला मिळते. कर्मफळ तर भोगावंच लागतं, त्याच्यात काही चेंज खरंच नाही होऊ शकत. पण तुम्हाला माहीत नाही आहे की पॉझिटिव्ह आपल्या हातात ग्लास आहे काचेचा, तो वाचणार आहे का फुटणार आहे आपल्याला माहिती नाही आहे. ते झाल्यानंतर कळेल की अरे फुटला तरी व्यवस्थित, वाचला तरी व्यवस्थित. तर आपला एफर्ट, प्रयत्न
पॉझिटिव्हचा असला पाहिजे लास्ट मोमेंटपर्यंत. म्हणजे आपण जसं की कुणाचंही संयोग मानलं की कुणाच्या मागच्या जन्माची कर्म म्हणजे वाईट आहेत किंवा म्हणजे त्यांनी चूक केली तर याला या जन्मात त्याचं पाप भोगावं म्हणजे फळ भोगावं लागेल. भोगावंच लागेल. ठीक आहे, त्याला भोगावं लागेल. याचा अर्थ आहे की हळूहळू चालत राहील की असं म्हणा की मागच्या जन्मी पण एक वाईट माणूस होतो तर ह्या जन्मात मी वाईट संगतीत गेलो नाही. तर मग चांगल्या संगतीत ज्याचा चान्स असं नाही होत. ॲक्च्युली रात्रीनंतर दिवसानंतर रात्र येते ना, तसं पाप आणि पुण्याचं मिक्सचर असतं. एखादा माणूस उंदराला वाचवायला जातो आणि मांजराला मारतो, तर मांजराला मारल्यानं पापही बनतं, उंदराला वाचल्याने पुण्यही बनतं. एकाच कार्यात दोन्हीही होतात. आईबाप मुलांना ओरडतात तेव्हा थोडं पुण्यही बांधतात त्यांच्या संस्कारांसाठी, आणि जास्त दुःख देतात आपल्या अहंकाराने तर पापही बांधतात. तर मिक्सचरच असतं. तर मिक्सचर असल्याने तुम्हाला दोन्ही वेगवेगळं भोगावं लागतं. पुण्यही वेगळं भोगावं लागतं आणि पापही वेगळं भोगावं लागतं. आणि हे जे ज्ञान मिळतं इथे ते तर कोटी जन्माच्या पुण्याचं त्याच्या एंड रिझल्टचा हा फायदा मिळालेला आहे. बाकी मागच्या लाईफचं या लाईफमध्ये फळ तर मिळतंच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपलं भविष्य निर्धारित आहे अगदी पूर्णपणे. भविष्य या लाईफचं निर्धारित आहे, पण या लाईफमध्ये आता समजा की वाईट म्हणजे तुम्ही रागीट स्वभावाचे आहात, तर क्रोधाच्या मागे दोन पॉसिबिलिटी आहेत. एक तर जास्त क्रोध केलाच पाहिजे तरच माझी मनमानी करता येईल, किंवा क्रोध करून दुसऱ्याला दुखावलं त्याकरता पश्चाताप होईल. तर दोन प्रकारचे भाव तुमच्या समजुतीच्या डेव्हलपमेंटवर आधारित आहेत. मागच्या लाईफमध्ये तुम्ही क्रोधाचं बीज टाकलेलं तर आहे, पण या लाईफमध्ये तुमच्या लक्षात आलं आहे लहानपणापासून आत्तापर्यंत, चला आईबापाकडून घेतलं आहे, कुणा संत महंतांकडून ऐकलं आहे, किंवा कुठल्या सत्संगामध्ये आपण ऐकलं आहे, दुसऱ्याला दुखावलं तर अधोगती होईल, खूप नुकसान होईल, की मग तुमच्या हृदयात पश्चाताप होतो. मग तुम्ही ते बीज सुधारू शकता. म्हणजे बीज सुधारायचं, बिघडं व्हायचं किंवा ते नाहीच टाकायचं हे तिन्ही मनुष्याच्याच हातात आहे. कर्मफळ ते तर परसत्ता आहे. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की भविष्य आपल्या जागी आहे, बाकी आपलं कर्म आपल्या जागी आहे. आपलं कर्म ज्या तऱ्हेने करू त्या तऱ्हेने. म्हणजे कुठला समज तुम्हाला मिळतोय त्या हिशोबाने काही चांगले संजोग मिळाले, संत समागम मिळाला तर तुम्ही चांगलं कर्मही करू शकता, आणि ज्ञानीचा सत्संग मिळाला तर तुम्ही कर्म बंधनातून मुक्तही होऊ शकता. तर याचा अर्थ जो आताची जी पिढी आहे, जो म्हणजे कोणी चुकीच्या मार्गावर चालला आहे, तर त्याला काय म्हणजे असं म्हणा की आयुष्यात असे संयोग येत नाहीत, किंवा आपण म्हणू की नाही त्याच्या आयुष्यात कधी असा संयोग येईल की तो सरळ मार्गावर येऊ शकेल, पण त्याचा उपयोग नाही केला तर तो परत चुकीच्या मार्गावर जाईल. दोन्ही चान्सेस आहेत. त्याला काही संजोग मिळाले ते काय होतं की ज्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेता, आता आपलं ज्ञान, आपल्या समज कधी परिवर्तन होतो, ज्या त्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतला आणि तुमच्या अनुभवात आलं की हे दुःखदायी आहे, त्यावेळी तुम्ही नेक्स्ट स्टेपवरती चढता. क्रोध केल्यावर जेव्हा तुम्हाला अनुभव येतो की अरे अरे मी म्हटलं, आता बाहेरून कोणी सांगितलं नाही, पण कोणी सांगितलं नाही तरी तुम्हाला अनुभव आला की हा क्रोध केल्यानंतर अरे हा माणूस एवढा दुःखी झाला आहे आणि अपघात केला आहे त्याने आणि मग आत्महत्या केली, माझे शब्द, मग तुम्हाला खूप पश्चाताप होईल. किंवा हा माणूस तर नोकरी सोडून निघून गेला आहे. तर एवढं सगळं तुम्हालाच अनुभव होतो की मी माझ्या क्रोधाने खूप मोठं नुकसान केलेलं आहे, आणि त्या दिवसापासून तुमचा क्रोधाचा जो भाव आहे तो बदलेल. तर हा माणसाचा अनुभवच त्याचा गुरु आहे. त्या अनुभवामुळे तो परत चुकीच्या मार्गावर थांबून परत योग्य मार्गावर चढू शकतो. म्हणजे 2-3 प्रकारे अनुभवानेही जाऊ शकतो, संत महंतांच्या वाणीनेही जाऊ शकतो, किंवा मग कुणी मित्र आहे, आईबाप आहेत, कोणी संस्कार केला तरी देखील चेंज होऊ शकतो. शक्य आहे हे. सुखदुःखाचं जे आपण म्हणतो बस तेच कर्म, म्हणजे त्यावरच निर्भर करेल की आपल्या आयुष्यात सुखदुःख तर एका गाडीसारखे चाकासारखे चालतात. आपल्याला त्याला सुख आणि दुःखाच्या टायमाला अनुभव घेतला पाहिजे. समजा तुम्ही जिलबी खाताय तर तुम्हाला अनुभव झाला पाहिजे की यात सुख आहे की नाही आहे. पैसे कमावता तर अनुभव असला पाहिजे की बाबा पैशात सुख आहे की नाही आहे. हा अनुभव न झाल्याने परत परत तो मोह चालूच राहतो. ज्या गोष्टीचा अनुभव होतो तीचा मोह सुटतो, मग दुसऱ्या गोष्टीवर परत मोह बसतो. कारण जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत जगातल्या गोष्टी बदलत जातात, अनुभव हा घेत जातो आणि वरच्या स्टेपवर चढत जातो. हे जगाच्या डेव्हलपमेंटचा मार्ग हा असा आहे. समजलं का तुम्हाला? आपल्या पूर्ण आयुष्याचं भविष्य झाला हा प्रश्न. पुनर्जन्म असतो का?
विज्ञान तर या गोष्टीला मानत नाही. हे विज्ञान मानतंच, कारण त्या लोकांना एवढं समजलं आहे की एका लाईफमध्ये माणूस एवढं ज्ञान नाही आणू शकत, त्याचा पुनर्जन्म असलाच पाहिजे. असं तरी आजच्या सायंटिस्टनी डेव्हलप केलेली ही गोष्ट. कारण तुम्ही एवढ्या सगळ्या याचं नॉलेज केलं तर हजारो पानांचं पुस्तक लिहिलं जाईल. एवढा अनुभव त्याच्याजवळ आहे. आणि एक माणूस एवढा अनुभव कसा काय करू शकेल? याचा अर्थ त्याने पूर्वजन्मात काहीतरी अनुभवलेलंच आहे, असं आजच्या सायंटिस्टनी डिसाईड केलेलं आहे. एक माणूस, लहान मुलगा आहे, एक तुमचा रुपया पडला तर त्याच्यावर पाय ठेवून काका काय पडलं तुमचं, काय पडलं? मग हे कोणी शिकवलं? आईबापाने शिकवलं असं? मग कुठून शिकला? पूर्वजन्माचा हिशोब आला की नाही? तो रुपयावर पाय ठेवेल. काका काही हरवलं वाटतं तुमचं, काय हरवलं आहे असं म्हणतो. त्याला माहिती नाही आहे मी रुपया दाबलेला आहे. मग कुठून शिकला? तो हुशार आहे. आधीचा मागचा जन्म त्याचं हे फळ येत आहे, त्याची बुद्धी डेव्हलप झालेली आहे. अरे आईबाप शिकले सवरलेले नसतात, पण मुलं तर किती हायपर आहेत की एक कुठून आले संस्कार? पूर्वजन्म प्रूव्ह होतो. ही छोटी मुलगी असते तुमची, विचारा या आईला, अरे लिपस्टिक लाली, साडी नेसेल, बांगड्या घालेल, कुणी शिकवलं आहे तिला? आणि मुलाला दिलं ना तर सगळं तुमच्या डोक्यावरती तो फेकेल. बांगड्या मी नाही घालणार, तर हे कुणी शिकवलं? दोघांना संस्कार हे कुणी दिले? पूर्वजन्म घेऊनच आलेला आहे. म्हणजे खूप खूप तऱ्हेने प्रूव्ह होऊ शकतं. पूर्वजन्म होता, आज मृत्यूनंतर परत पुनर्जन्म होईल, सगळं प्रूव्ह होऊ शकतं. म्हणजे मी म्हणजे कोणी माणूस आपल्या आयुष्यात लक्ष्य निर्धारित करतो म्हणजे काही सफल बनण्यासाठी, असं म्हणा की म्हणजे भविष्य किंवा जे काही आपण म्हणू परिस्थिती त्याला फेवर नाही करत. मग असं म्हणा की आपलं कुठलंच उद्दिष्ट साध्य नाही होत. मग आपण म्हणतो की यार हे माझ्या नशिबात नव्हतं. मग त्यापासून आपलं दुसरं जे मिळतं आपण म्हणू की माझ्यासाठी जास्त बेटर असेल, तर हे मला मिळालं आहे. बरोबर आहे. तर हा नशीब शब्दच पूर्वजन्म प्रूव्ह करतो. नशीब शब्द, लकी, अनलकी, तकदीर, तदबीर, किस्मत, हे शब्दच भाग्य, यालाच पुनर्जन्म म्हटलं जातं. नाही पण आपण एका अर्थाने आपण असं म्हणतो की आपण मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे, भविष्यावर नाही. मग मेहनत तर, हे दोन्ही शब्द अज्ञान दशेत तर मेहनत करतच राहा, बरोबर आहे. आपण काय करतो की मेहनत ही जयवीर सिंग कडून करवतो आणि मेहनत केल्यानंतर रिझल्ट सगळे संजोग मिळाल्यानंतर येतील. मेहनत कर. बघा, कोणी डॉक्टर आहे, कोणी व्यक्ती आणि कोणी दर्दी आहे, त्याला औषध द्यायचं आहे. मग इंजेक्शनची निडल नसेल तर देऊ शकाल का? गोळ्या नसतील तर देऊ शकेल का? ती लेट ॲम्ब्युलन्स आली तर औषध देऊ शकेल? तर कितीतरी टाईम फॅक्टर आहे, संजोग आहे, औषध आहे, त्याच्यापाशी फक्त नॉलेज आहे, कशी त्याला हेल्प करू शकेन. पण त्यासाठी साधनं तर पाहिजेत की नाही? म्हणजे यू आर नॉट द होल अँड सोल डुअर ऑफ एनिथिंग इन दिस वर्ल्ड. यू आर वन ऑफ द एव्हिडन्स. विथ द हेल्प ऑफ अदर एव्हिडन्सेस तुम्ही करू शकता. समजलं का तुम्हाला? तर मेहनत तुम्ही करू शकता, पण मेहनतीसाठी संजोग पाहिजे, काळ पाहिजे, क्षेत्र पाहिजे, निमित्त पाहिजे. तर ही मेहनत स्वतंत्र नाही आहे. ही गोष्ट समजायची गरज आहे की मेहनतीचा भाव तुम्ही करू शकता, मेहनतीची क्रिया संजोग मिळाल्यानंतरच करू शकता. म्हणजे आपल्या आता तर सध्या म्हणजे मेहनत, भाव करायचा आहे, भाव मेहनतच आहे. आपण मेहनतीशिवाय बाकी संजोग तर म्हणजे बाकी गोष्टींवर डिपेंड करेल. खरी गोष्ट. तर ते म्हणजे आपण जे मेहनत करतो आपण तर मेहनतच करू शकतो, बाकी सगळं मेहनत. ॲक्च्युली मेहनत शब्द वापरतात, पण मेहनत संजोग मिळाला तरच कराल. म्हणजे संजोग मिळाले तरच कराल. म्हणजे आपली भावना, तुम्ही भाव करू शकता की मला मेहनत करायची आहे. भाव आणि क्रिया हे दोन शब्द वेगळे आहेत. तुमच्याकडे एकही पैसा नाही आहे तरी तुम्ही 5,000 दान करायचे आहेत, भाव करू शकता की नाही? तर भाव करणं वेगळं आहे आणि 5,000 आहेत ते देता, तिला क्रिया म्हटलं जातं. तर भाव करा तुम्ही, क्रियानंतर संजोग मिळाल्यावरती होऊ शकेल. तर भाव करा, पॉझिटिव्ह भाव लास्ट मोमेंटपर्यंत ठेवा आणि प्रयत्न पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करा, पॉझिटिव्ह एफर्टचा उपाय करत राहा. पण हे करणार कोण आहे त्याची जागृती ठेवा. हे जयवीर सिंग करतोय, तुम्ही वेगळे आहात, जयवीर सिंग वेगळा आहे. ज्ञान घेतलात का तुम्ही काल? हो, काल होतो. हां, मग हे समजलं की नाही की जयवीर सिंग वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे? हो. तर मग या जागृतीत राहा. जयवीर सिंगला सांगा की तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्नांच्या आधी भाव असतात, नंतर प्रयत्नाची क्रिया. पण प्रयत्नाची क्रिया तुमची संपूर्ण आधी स्वतंत्र नाही आहे, संजोगाधीन आहे.